देशात सध्या विधानसभा निवडणुकांचं वारं वाहत आहे। राजकीय सभा आणि आरोप प्रत्यारोपांच्या फैरींनी वातावरण तापलं असतानाच सर्वसामान्यांची चिंता वाढवणारी एक बातमी समोर येते। जागतिक बाजारातील कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती आणि पश्चिम आशियातील युद्धजन्य परिस्थितीमुळे भारतात लवकरच पेट्रोल आणि डिझेलच्या दरात मोठी वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येते। गेल्या महिनाभरापासून पश्चिम आशियात सुरू असलेल्या संघर्षामुळे जागतिक तेल बाजार कमालीच्या तणावाखाली आहे। पुरवठ्याचे प्रमुख मार्ग विशेषतः होर्मुझची सामुद्रधुनी येथील अस्थिरतेमुळे कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये मोठी वाढ झाली आहे। ऊर्जा आयात करणाऱ्या अनेक देशांनी आधीच पेट्रोल डिझेलचे दर वाढवले असताना भारतात मात्र तेल विपणन कंपन्यांनी किमती स्थिर ठेवल्यात। मात्र हा दिलासा तात्पुरता असण्याची शक्यता आहे। देशांतर्गत ब्रोकरेज फर्म कोटक इन्स्टिट्यूशनल इक्विटीजने आपल्या ताज्या अहवालात खळबळजनक अंदाज वर्तवलाय। अहवालानुसार सध्याच्या विधानसभा निवडणुकांमुळे इंधनाचे दर रोखून धरण्यात आलेत। 29 एप्रिल रोजी मतदानाचा शेवटचा टप्पा पार पडल्यानंतर या दरांमध्ये मोठी वाढ होऊ शकते। कच्च्या तेलाची किंमत प्रति बॅरल $120च्या आसपास पोहोचल्यास तेल कंपन्यांना आपलं नुकसान भरून काढण्यासाठी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रति लिटर 25 ते 28 रुपयांची वाढ करावी लागेल, असं ब्रोकरेजने म्हटलंय।